पण दुष्काळाचा वारा मात्र मराठवाड्यातच सातत्याने वाहत आहे. त्यामध्येच मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा हा लवकरच दुष्काळमुक्त करणार असल्याची ग्वाही देखील दिली आहे. कारण की मराठवाड्यात दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्याचं समुद्रात जे काही पाणी वाहून जाते ते पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याची महत्त्वाकांक्षा प्रकल्प शासन लवकरच राबवणार आहे. यामध्ये 50 TMC पाणी विविध प्रकल्पाद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल. या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर तर्फे उद्योग पुरस्कार 2025 देण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र उभारण्यात येईल. तसंच शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंग रोड तयार करून इलेक्ट्रिकल व्हेकल क्लस्टरसाठी 5 एकर जागा देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.